रामकृष्ण हरी मंडळी, मित्र हो, तुम्हाला किंवा तुमच्या मित्र नातेवाईकांना डायबिटीस या आजारानं ग्रासलेलं असेल आणि तुमचा डायबिटीस पूर्णपणे कायम स्वरूपासाठी बरा व्हावा, दुरुस्त व्हावा असं तुम्हाला प्रामाणिकपणे वाटत असेल, तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्हाला चालू असणारी औषध गोळ्या इंजेक्शन कमी किंवा कायम स्वरूपासाठी बंद व्हावीत असं तुम्हाला मनोमन वाटत असेल, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 8 अशी सोपी योगासनं करायला सांगणार आहे. सोबतच 3 महत्वाच्या अशा टिप्स देणार आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या डायबिटीस वरती सहजपणे मात करता येणार आहे, तेही नैसर्गिकरित्या शास्त्रोक्त पद्धतीनं घरच्या घरी. विनंती असेल की हा व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊ नका. प्रत्येक मुद्दा, प्रत्येक स्टेप बारकाईने समजून घ्या, त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या. अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल, तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत. कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त 12 दिवसामध्ये 12 योगासनं प्राणायाम रोज दुपारी 12 वाजता या अतिशय सुंदर अशा मालिकेचा आज 7वा दिवस. मित्र हो, ही 8 अत्यंत सोपी असणारी योगासनं आहेत. ती सोप्या पद्धतीनं कशी करायची हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. मात्र अट एकच आहे की दररोज न चुकता सातत्यानं औषध समजूनच ही योगासनं या 3 सोप्या टिप्स तुम्हाला फॉलो करायच्यात, तरच तुम्हाला ह्याचा रिझल्ट मिळणार आहे. नाहीतर 2-3 दिवस केले मग सोडून दिले, डॉक्टर आम्हाला काहीच फरक पडला नाही असं अजिबात म्हणायचं नाही. तुमच्यासाठी हे करायचंय, माझा ह्याच्यामध्ये अजिबात काही सुद्धा फायदा नाही आणि ह्याला एक नया पैसा खर्च करायचा नाही, कुठे दवाखान्यात जायचं नाही, फक्त घरच्या घरी करायचंय. बघा, सगळ्यात पहिलं जे योगासन आहे ते अशा पद्धतीनं आपल्याला मॅटवरती किंवा सतरंजीवरती बसायचे. बेडवरती सुद्धा ही योगासनं तुम्ही सहजपणे करू शकता. हात जे आहेत ते पाठीमागे आपल्याला ठेवायचे आहेत अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, एक पाय जो आहे अशा पद्धतीनं फोल्ड करायचा आहे. त्याच्यानंतर विरुद्ध हाताने आपल्याला या पायाला अशा पद्धतीनं काय द्यायचंय, तट द्यायचाय. म्हणजेच असा क्रॉस करून याला इकडं पूर्णपणे वळायचंय. ही जी पोटपिळी होणार आहे, आपलं पोट जे वाकडं होणार आहे, म्हणून याला वक्रासन असं म्हणतो आपण. याच्यामुळं तुमच्या पॅन्क्रियास ग्रंथी किंवा पोटातले जे पचन अवयव आहेत त्यांची चांगली मसाज होईल, त्यांना चांगला ऑक्सिजन पोचेल, रक्तपुरवठा चांगला होईल आणि त्यांचं काम चांगलं पार पाडण्यासाठी मदत होईल. साधारण एक 15-20 सेकंद ह्या पोझिशन मध्ये तुम्हाला बसायचं आहे. या अशा पद्धतीनं खूप छान आहे आणि अत्यंत सोपा आहे. गुडघा जेवढा फोल्ड करता येतो तेवढा फोल्ड करा आणि अशा पद्धतीनं जास्तीत जास्त पोटाला तट लागला पाहिजे अशी काळजी घ्या. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला हा सावकाश हा पाय लांबवायचा आहे, दुसरा पाय उचलायचा आहे आणि हे दररोज हा व्हिडिओ लावून माझ्या सोबत, माझ्या समोर ही योगासनं जर तुम्ही करायला सुरुवात केली तर अगदी 1 महिन्यामध्येच तुमचा उपाशी पोटीची साखर, जेवणानंतरची किंवा रॅन्डम शुगर किंवा HbA1c चा रिपोर्ट चांगला येण्यासाठी मदत होणार आहे. बघा, डायबिटीस अजिबात घाबरण्यासारखा आजार नाही, काळजी करण्यासारखा आजार नाही. जर तुम्ही व्यवस्थित काळजी घेतली तर आहार, व्यायाम आणि चांगली मानसिकता, ह्या 3 गोष्टी जर तुम्ही चांगल्या मजबूत ठेवल्या तर तुमचा डायबिटीस 100% रिव्हर्स होऊ शकतो, कितीही जुनाट असू द्या. टाईप 2 खास करून. हे अशा पद्धतीनं हे झालं पहिलं आसन. प्रत्येक पोझिशन मध्ये तुम्ही साधारण अर्धा ते 1 मिनिटापर्यंत थांबू शकता. अर्धा मिनिट तुम्हाला आवड वाटत असेल सुरुवातीला 15 सेकंदच थांबा. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, अशा पद्धतीनं मॅटवरती झोपायचं आहे. उत्तान पादासन करायचं आहे. हात जे आहेत ते जमिनीवरतीच ठेवायचे आणि आपल्या कमरेखालचा जो भाग आहे पायाचा तो आपल्याला हळूहळू लांब श्वास घेत घेत वर उचलायचा आहे 30 अंश कोनामध्ये. हे अशा पद्धतीनं आणि असाच ठेवायचा आहे तुम्हाला. खूप छान आहे. हे बघा, तुमचे पाय थरथर करतील, पोटावरती ताण येईल. खास करून तुमच्या बेंबीच्या वरच्या भागामध्ये, बरगड्याच्या खाली तुम्हाला ओढ बसल्यासारखं, ताण बसल्यासारखं लागेल आणि नेमकं तिथंच आपला जो पॅन्क्रियास, स्वादुपिंड नावाचा जो अवयव आहे त्याचं स्टिम्युलेशन होईल आणि त्याचं ऍक्टिव्हेशन झाल्यामुळं त्याची कार्यक्षमता वाढेल. तिथून इन्सुलिन चांगलं स्त्रावलं जाईल आणि तुम्हाला
त्याचा चांगला फायदा होईल. एवढंच नाही तर याच्यामुळे पोटाची चरबी कमी होण्यासाठी देखील मदत होईल, पचन सुधारेल. अर्धा मिनिटासाठी प्रत्येक आसन तुम्हाला करायचंय. हे उत्तान पादासन अशा पद्धतीनं तुम्हाला अर्ध्या मिनिटासाठी करायचं. सावकाश खाली. जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने पाय वर घेता तेव्हा तुम्हाला नॉर्मल श्वास ठेवायचा आणि त्याच्यानंतर मग हळूहळू हळूहळू लांब श्वास सोडत सोडत तुम्हाला पूर्वस्थितीमध्ये यायचंय. तर हे झालं उत्तान पदासन. आता तिसरं महत्वाचं आसन काय आहे, आपल्याला नौकासन करायचंय. आता पाय आणि हात आणि शरीराचा वरचा जो भाग आहे तो पूर्णपणे आपल्याला वर उचलायचा आहे आणि फक्त कंबर आपली जमिनीवरती राहील याची काळजी घ्यायची. सोपी सोपी आहेत. सुरुवातीला तुम्हाला अवघड वाटेल पण रोजच्या प्रॅक्टिसमुळे तुम्हाला याचा चांगला फायदा होईल. जेव्हा तुम्ही याला औषध समजून कराल तेव्हा ते तुम्हाला सोपं जाईल. तुमच्या मनाला ते पटेल. जेव्हा तुम्हाला याचा फायदा होईल तेव्हा तुम्ही कधीच हे आसनं करायची बंद करणार नाहीत. हे बघा काय करायचं, अगोदर आपल्याला पाय उचलायचे आणि त्याच्यानंतर आपले हात उचलायचे अशा पद्धतीने. अर्धा ते 1 मिनिट. सुरुवातीला 10 सेकंद 15 सेकंद जरी थांबलं तरी चालेल. नौकासन म्हणतो आपण याला. हे बघा ह्याच्यामुळे देखील पॅनक्रियास ग्रंथी शिमुले सगळं आपलं फोकस या योगाच्या माध्यमातून कशावर आहे, पचन शक्ती एकूण आणि आपले स्वादुपिंड याला कार्यान्वित करायचंय. इन्सुलिन चांगलं स्त्रावायचंय आणि स्त्रावलेलं इन्सुलिन रक्तामधील साखरेवरती खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल करण्यासाठी मदत करणार आहे. हे अशा पद्धतीने सावकाश परत पूर्वस्थितीमध्ये यायचंय. हे झालं तिसरं नौकासन. आता चौथं काय आहे, आपल्याला पवन मुक्तासन करायचंय. याच्यामुळं पोट पूर्णपणे जी पोटातली गंदगी आहे, गॅस आहे खूप दिवसापासून जमा झालेला, तो निघून जाईल. बऱ्याचदा काय होतं की डायबिटीसच्या गोळ्या खाऊन, इंजेक्शन घेऊन किंवा आहारातली वेगवेगळी पथ्य पाहून पोटामध्ये वेगळाच काहीतरी प्रकार होऊन बसतो, गॅस होऊन बसतं, गच्च होतं, डंबारतं आणि बऱ्याच लोकांचं पोट देखील सुटलेलं असतं आणि सतत ते असं गच्च लागतं. त्यांच्या पोटाला जर हात लावला तर मऊ कधीच लागत नाही. इथं हात लावला गच्च, इथं हात लावला गच्च आणि एकदम जडपणा त्यांच्या पोटामध्ये त्यांना जाणवत असतो. परंतु ह्या पवन मुक्तासनाच्या माध्यमातून आपल्याला ह्या सगळ्या समस्या निघून जाण्यासाठी मदत होणार आहे. फक्त अर्धा मिनिटासाठी करायचंय. अशा पद्धतीनं तुम्हाला उतानं झोपून काय करायचं आहे, पाय जवळ घ्यायचे आणि त्याच्यानंतर वर 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 उचलायचे लांब श्वास घेत. त्याच्यानंतर मग तुम्हाला पाय हाताने याच्या अशा पद्धतीने मिठी मारायची आणि तुमची हनवटी जी आहे ती गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा. जर तुम्हाला मानेच्या किंवा कमरेच्या मणक्याचा काही त्रास असेल तर तुम्ही फक्त एवढंच करा, तुमची हनवटी तुमच्या गुडघ्याला लावू नका. अशा पद्धतीने जर तुमचे गुडघे दुखत असतील, गुडघ्यावर जास्त ताण येत असेल तर तुम्ही खालून देखील अशा पद्धतीने मिठी मारू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला किती मिनिटं किती सेकंदासाठी बसायचंय, 30 सेकंदासाठी, अर्धा मिनिट. जसं सराव होईल तसं तुम्ही ह्याला 1 मिनिटापर्यंत नेऊ शकता. पवन मुक्तासन औषधासारखं काम करतं. पोटातली गंदगी बाहेर काढून टाकतं, मेटाबॉलिझम सुधारतं आणि शुगर कंट्रोलमध्ये येण्यासाठी मदत होते. ही सगळी आसनं कधी करायची आहेत, शक्यतो उपाशी पोटी करायचे. सकाळी केली तर एकदम बेस्ट. 2 वेळा करायचे असतील किंवा सकाळी वेळ नसेल संध्याकाळी करायचं असेल तर दुपारच्या जेवणानंतर साधारण 4-4.5 तासांनी तुम्हाला ही आसनं करायची आहेत. तर हे झालं पवन मुक्तासन. त्याच्यानंतर काय करायचंय, आपल्याला हलकसं धनुरासन करायचंय. पालथं झोपायचंय. हे बघा अशा पद्धतीनं, जास्त अवघड वाटेल असं करायचं नाही. आणि काय करायचंय, साधं आपले पाय उचलायचे, हे अशा पद्धतीनं वर करायचे आणि आपल्या घोट्याला आपल्या दोन्ही हाताने धरायचे आणि शक्य तितकं आपलं वरचं धड आणि पाय वर उचलण्याचा प्रयत्न करायचा. शक्य तितकं जास्त ओढाताण करायची नाही. ही सगळी आसनं करत असताना तुम्हाला सहन होईल अशा पद्धतीनंच करा. अट फक्त आपली एकच आहे की दररोज न चुकता करायचंय. जसं जमल तसं करायचंय, सावकाश करायचंय. हे बघा, हे अशा पद्धतीनं धनुरासन अर्धा मिनिट ते 1 मिनिट ह्या पोझिशन मध्ये सुद्धा तुम्ही थांबा. तुमच्या हाताने दोन्ही पायाला वर उचलण्याचा प्रयत्न करा आणि तुमचं जे धड आहे ते देखील वर उचलण्याचा प्रयत्न करा. मान जास्तीत जास्त वर उचलण्याचा प्रयत्न करा. मानेचा काय त्रास असेल तर जास्त उचलू नका. या अशा पद्धतीनं राम कृष्ण हरी म्हणा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. या अशा पद्धतीने सावकाश हे आसन तुम्हाला सोडायचं आहे. असं थोड्या वेळ शांत बसा. खूप छान. हे असे पाय हलवा. हे पाय हलवणं जे आहे ते खूप महत्वाचं आहे. झोपून मॉर्निंग वॉक असं म्हणतो आपण. त्याच्यामुळे आपल्या पिंडरीवरती ताण येतो आणि तिथं असणारं जे आपलं दुसरं हृदय आहे, सोलियस मसल आपण म्हणतो, ते ऍक्टिव्हेट होतं. पायाकडचा सगळा रक्तपुरवठा आपल्या पोटाकडे आणला जातो, हृदयाकडे आणला जातो. पायाचं देखील आरोग्य सुधारतं आणि पोटाचं देखील आरोग्य सुधारतं. याच्यामुळे आपल्या टाचा जे आहेत आपल्या नितंबाला लागतील
ह्याची तुम्ही खबरदारी घ्या. पाय खाली पूर्णपणे टेकू नका. आदरच खाली न्या आणि आदरच वर आणून अशा पद्धतीने सीटवरती हलकसं मारण्याचा तुम्ही प्रयत्न करा. सुरुवातीला पोट जास्त असल्यामुळं, मांडी जास्त असल्यामुळं किंवा सीट मोठा असल्यामुळं तुमचा हा टाच, तुमची टाच जी आहे ती नितंबाला लागणार नाही. रोजच्या सरावानं तुम्हाला हे साध्य होणार आहे. तर हे काय झालं आपलं धनुरासन. खूप छान आहे हे. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, परत उठून बसायचंय. उठून बसल्याच्या नंतर आपल्याला वज्रासनामध्ये बसायचंय. जर तुम्हाला वज्रासनामध्ये बसता येत नसेल तर तुम्ही काय करायचंय, अशा पद्धतीने खाली एक उशी ठेवायची किंवा खाली काहीतरी कुशन अंथरून टाकायचे चांगलं जाड, आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने पाय ठेवायचे आणि मांडी आणि पिंडरीच्या मध्ये एक उशी ठेवायची. त्याच्यामुळे तुमचे गुडघे जास्त फोल्ड होणार नाहीत, दुखणार नाहीत, अजिबात तुम्हाला त्रास होणार नाही. एका उशीने तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल तर 2 उशांनी ठेवा. वज्रासनाचा तेवढाच फायदा होईल तुम्हाला. त्याच्यामध्ये नेमकं काय साधायचं आपल्याला, हे आणि हे एकमेकावरती प्रेस व्हावं आणि आपल्या पोटाची पोझिशन व्यवस्थित यावी, कमरेची आणि एकूण मणक्याची पोझिशन व्यवस्थित यावी, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आता हे जे 6वं आसन आहे, ज्याला आपण शशकासन असं म्हणतो, हे अतिशय चांगल्या प्रकारे डायबिटीस या आजारामध्ये आपल्याला औषधासारखीच मदत करणार आहे. असं बसल्यानंतर आपल्याला काय करायचंय, लांब श्वास घ्यायचा आहे आणि आपलं हात पूर्णपणे मागं घेऊन, मान देखील जेवढी शक्य होईल तेवढी मागं घ्यायचे आणि त्याच्यानंतर घेतलेला श्वास खाली सोडत आपल्याला काय करायचंय, समोर झुकायचे. हात सुद्धा आपल्या जमिनीवरती तळव्यासहित पुढे टेकवायचे. बघा, खूप छान. हे बघा, त्याच्यानंतर नॉर्मल श्वास घ्या. या पोझिशनला तुम्ही 15 ते 20 सेकंद थांबा. नॉर्मल श्वास घेतो आहे मी. रामकृष्ण हरी म्हणा, खूप चांगली मदत होणार आहे. एकतर तुम्ही वज्रासनामध्ये बसायलात आणि परत तुम्ही शशकासन करायला लागलात. ह्याचे दोन्ही डबल फायदे तुम्हाला होणार आहेत. माऊली फक्त तुम्ही करून बघा. हे बघा, त्याच्यानंतर परत याची 3 रिपिटेशन आपण करूयात. लांब श्वास घेत घेत मी हात वर उचलणार, माझं शरीर वर उचलणार. बघा, हात शक्यतो ताट करायचा प्रयत्न करा. सोडत पुढे या. नॉर्मल श्वास घ्या, थोडा वेळ थांबा, त्यानंतर परत लांब श्वास घ्या. खूप छान. श्वास सोडत पुढं. तर हे झालं शशकासन. याचे 3 रिपिटेशन फक्त तुम्ही करा, नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर 7वं महत्वाचं आसन काय आहे, आपल्याला काय करायचं आहे, गोमुखासन करायचं आहे. हे एक मांडी दुसऱ्या मांडीवरती अशा पद्धतीने ठेवायची की जे गुडघे आहेत ते एकमेकाच्या वर आले पाहिजेत. जेवढे शक्य होईल तेवढं तुम्ही प्रयत्न करा. जास्त ओढाताण करायची नाही, जास्त ताण बसेल, पीळ बसेल किंवा दुखेल असं अजिबात करायचं नाही. हे अशा पद्धतीने मी काय केलंय, आता उजवा गुडघा जो आहे तो डाव्या गुडघ्यावरती ठेवलेला आहे. त्याच्यानंतर मी उजवा हात जो आहे तो पाठीमागं नेणार आहे आणि डावा जो हात आहे माझा तो मी आता उजव्या हाताच्या तिथं काय करणार आहे, पकडणार आहे, एकमेकामध्ये पकडणार आहे. तर तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने. हे बघा, मागून बघू शकता. मानपाट सरळ राहील अशी काळजी घ्या. तुम्ही करा, फक्त हार मानू नका. तुम्हाला रिझल्ट बघायला मिळतील. तुम्हाला सवय काय लागले, औषध गोळ्या घ्यायची, दर महिन्याला डॉक्टरकडे जायचं, औषधं घ्यायची दर ही जी सवय लागली तुमच्या मेंदूला, तुमच्या शरीराला, ती बंद करा. कारण ही नैसर्गिक उपाय आहेत ज्याचे काही सुद्धा दुष्परिणाम नाहीयेत, ज्याला एक नया पैसा खर्च होत नाही. म्हणूनच तुम्हाला याची किंमत वाटत नाही. लक्षात घ्या. हे अशा पद्धतीने तुम्ही 30 सेकंद ह्या अवस्थेमध्ये थांबा. गोमुखासन खूप चांगला फायदा आपल्या पचनशक्तीसाठी आणि डायबिटीस या आजारामध्ये होणार आहे, साखरेवरती कंट्रोल ठेवण्यासाठी. हे बघा अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, विरुद्ध पाय. आता काय केलं तर आपण उजवा पाय वर घेतला होता, आता डावा पाय वर घेणार. हे अशा पद्धतीने खूप छान आहे. आणि त्याच्यानंतर मग आता डावा हात वरून घेणार आणि उजवा जो हात आहे तो खालून घेणार. या अशा पद्धतीनं थांबायचं ह्या पोझिशन मध्ये. खूप छान. रामकृष्ण हरी म्हणायचे आणि थांबायचे. हे बघा, हात जर समजा पाठीमागे टच झाले नाहीत एकमेकाला तर नो प्रॉब्लेम, असंच ठेवा. जेवढे शक्य होईल तेवढं करायचं तुम्हाला, जास्त ओढाताण करायची नाही. योगासनामध्ये तुम्हाला दरवेळी परफेक्शनच असावं असं नाही. योगासनामध्ये तुम्ही सातत्य ठेवणं आणि जेवढं जमतंय, जेवढा ताण सहन होतंय तेवढाच तुम्ही करणं हे अपेक्षित आहे.
त्याच्यामुळे तुम्हाला फायदा होणार आहे. तर हे झालं 7वं गोमुखासन. आणि आता शेवटचं सगळ्यात महत्वाचं आसन जे आहे, ज्याला आपण मंडूकासन असं म्हणतो, तुम्हाला देखील माहित असेल. परत तुम्हाला वज्रासनामध्ये बसायचे. मगाशी सांगितलं वज्रासनामध्ये बसायला प्रॉब्लेम येत असेल तर उशा कशा पद्धतीने ठेवायच्या. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, ह्या हाताच्या मुठी बंद करायच्यात, अंगठे पूर्णपणे मध्ये घ्यायचेत, गच्च तुम्हाला अंगठ्याला दाबायचे बाकीच्या बोटांनी. आणि आता काय करायचं, आपल्याला लांब श्वास घ्यायचा आहे, घेतलेला श्वास लगेचच सोडायचा आहे आणि श्वास सोडलेला असताना अशा पद्धतीने बेंबीच्या दोन्ही बाजूला ह्या मुठा टच करायच्यात आणि आपल्याला पुढे झोकायचंय. श्वास बाहेर सोडलेला असणार आहे या अवस्थेमध्ये, लक्षात ठेवा. बघा, पूर्णपणे मान वर करायचा प्रयत्न करा. आणि असं केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, दोन्ही हाताला आपल्याला व्हायब्रेट करायचे, थरथर 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 थर करायचे. असे दोन्ही हात हलकेसे काय करायचे, आपल्याला हलवायचे. याच्यामुळे काय होणार आहे, आपल्या ज्या पोटातले अवयव आहेत त्यांना चांगली मसाज होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण जिथं मुठी ठेवलेली आहेत तिथं पॅन्क्रियास ग्रंथी आहे बेंबीच्या आजूबाजूला, आणि ती ऍक्टिव्हेट होण्यासाठी याच्यामुळे मदत होणार. हलक्या हाताने त्याला तुम्ही मागं पुढं करायचं अशा पद्धतीने. हे बघा, हे अशा पद्धतीने मागं पुढं करायचंय, खाली झुकून हलकासा दाब. जास्त पोट दुखेल, जास्त पोटावरती दाब बसेल असं करायचं नाही, तुम्हाला सहन होईल अशा पद्धतीने करायचंय. हे बघा, अशा पद्धतीनं. हा, पूर्ण झुकलंच पाहिजे असं नाही. जर ज्यांना झुकता होत असेल, काही त्रास होत नसेल तर ते पुढे पूर्णपणे झुकू शकतात. हे अशा पद्धतीनं हे मंडूकासन. तुम्ही या अवस्थेमध्ये साधारण 30 सेकंदासाठी, अर्धा मिनिटासाठी थांबायचे. नक्कीच तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळणार आहेत. तर ही 8 योगासनं तुम्ही नियमितपणे करा. आता सोप्या 3 टिप्स कुठल्या आहेत, तर सगळ्यात महत्वाचं आहाराच्या बाबतीमध्ये, मगाशीच मी सांगितलं, आहार, व्यायाम आणि मानसिक स्थिती, ह्या 3 गोष्टी जर तुम्ही जमवून आणल्या, त्याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले, तर तुमचा डायबिटीस 100% रिव्हर्स होऊ शकतो. याच्यावर विश्वास ठेवा आणि तुम्ही ते करून बघा, तुम्हाला अनुभूती मिळाल्याशिवाय राहणार नाही. आहारामध्ये काय करायचे, साखरेचे पदार्थ, अगदी गुळ सुद्धा अजिबात खायचा नाही. मैद्याचे पदार्थ अजिबात खायचे नाहीत. तेलाचं प्रमाण कमी करायचंय. आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या आणि सालीसहित खाता येतील अशी त्या सीझन मधली फळं तुम्हाला आवर्जून खायचेत. तुमच्या आहारातली भाकरी, भात आणि चपाती याचं प्रमाण पहिल्यापेक्षा निम्म करायचंय आणि त्याच्या जागी तुम्हाला जास्तीच्या हिरव्या पालेभाज्या, जास्तीच्या फळभाज्या आणि घट्ट डाळीचा समावेश करायचा आहे. आणि अजून एक महत्वाचं, आहाराच्या बाबतीमध्ये रात्रीचं जेवण कधीही तुम्ही 7च्या आधीच करायचा प्रयत्न करा. दुसरी महत्वाची टीप आहे, रात्रीच्या वेळेला 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा मेथीदाणे तुम्ही भिजू घाला. सकाळी उठल्यानंतर ते भिजवलेलं पाणी आणि ते भिजलेले मेथीदाणे बारीक चावून खा. नक्कीच तुम्हाला याची चांगली रिझल्ट बघायला मिळतील. किंवा मेथीदाण्याला तुम्ही मोड आणा आणि दरवेळी जेवणाच्या मध्ये 1 मोठा चमचा मोड आलेले मेथीदाणे अधूनमधून खा. त्याचा देखील खूप चांगला रिझल्ट तुम्हाला मिळेल. अचानकपणे रक्तातील साखर वाढण्यापासून मज्जाव होईल. आणि तिसरी महत्वाची टीप आहे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी. जर तुमचं मानसिक आरोग्य धोक्यात आलं असेल, टेन्शन असेल, स्ट्रेस असेल, ताणतणाव असेल, अतिविचार असेल, तर 3 महत्वाची प्राणायाम तुम्ही आवर्जून करा. पहिलं म्हणजे कपालभाती, म्हणजे जोरजोराने आपल्याला श्वास बाहेर सोडायचा आहे, ते कपालभाती. अनुलोम विलोम म्हणजे एका नाकपुडीनं श्वास घ्यायचा, दुसऱ्या नाकपुडीनं सोडायचा बंद करून. आपण याच्यावरती व्हिडिओ बनवले. आणि तिसरं महत्वाचं प्राणायाम मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं मानलं जातं, औषधासारखंच मानलं जातं, झोप चांगली येण्यासाठी देखील महत्वाचं मानलं जातं, ते म्हणजे भ्रामरी प्राणायाम. कान बंद करायचे, अंगठ्यानी बोटं आपली चेहऱ्यावरती ठेवायचे, डोळे बंद करायचे, तोंड बंद करायचे, ओठावर ओठ असले पाहिजे, दातामध्ये मात्र अंतर ठेवलं पाहिजे. नाकानं लांब श्वास घेऊन घेतलेला श्वास नाकानं सोडत असताना आपल्याला असा आवाज काढायचा आहे. हे करत असताना जी कंपनं आपल्या चेहऱ्याच्या किंवा मेंदूच्या तिथं होणार आहे, ती आपल्या दिवसभराचा मानसिक ताण आणि शारीरिक ताण कमी करण्यासाठी मदत करणार आहे. जेव्हा ताण कमी होतो, जेव्हा व्यायाम चांगल्या पद्धतीनं होतात, जेव्हा आहार व्यवस्थित फॉलो केला जातो, तेव्हा डायबिटीस 100% हरतो. लक्षात ठेवा, आपण आधीचे आहेत, डायबिटीस नंतर आलेला आहे. त्यामुळं डायबिटीसवर आपण सहजपणे मात करू शकतो. फक्त तयारी पाहिजे प्रयत्न करण्याची, तेही प्रामाणिकपणे, मनातून. कुणासाठी? फक्त आणि फक्त आपल्या स्वतःसाठी. लक्षात ठेवा, याच्यामुळे फक्त पैसेच वाचणार नाहीत, तर शरीराचं, मनाचं, कुटुंबाचं, वेळेचं होणारं नुकसान देखील वाचणार आहे. तर नक्कीच आजपासून ही 8 योगासनं आणि ह्या 3 सोप्या टिप्स फॉलो करायला कोण कोण सुरुवात करणार आहे, आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा. या व्हिडिओला तुम्ही 10 पैकी किती मार्क देणार हे देखील आम्हाला सांगा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे हे आम्हाला कळवायला विसरू नका.
तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटत असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील त्यांचा डायबिटीस रिव्हर्स करता येईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेले सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेले लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगली आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.